केवळ प्रयोगच नाही तर तो दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे आणि तो खूपच महत्त्वाचा आहे. व विज्ञानामुळे आपल्या भारतामध्ये खूप प्रगती झाली आहे. तर ती कोणत्याही क्षेत्रामध्ये आता आपण मागे राहिलो नाही. तर उदाहरणार्थ वाहतूक व्यवस्था आणि त्यामुळे फोन इंटरनेटमुळे आता आपली जगाची प्रगती खूपच पुढे गेलेली आहे. आपला भारताचा विकास खूप झालेला आहे. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा विज्ञानामुळे खूपच प्रगती झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे समस्याचे निराकरण आता विद्यार्थ्यांमुळे खूप सोपे झाले आहे आणि त्यांची तार्किक शक्ती सुद्धा आता वाढलेली आहे. तर आणि तसेच आपल्या भारताच्या प्रगतीमध्ये विज्ञानाचा मोलाचा वाटा हा अंतराळ संशोधन या क्षेत्रामध्ये खूप वाढलेला आहे. तसं जर पाहायला गेलं तर इस्रो सारखी भारतातील अंतराळाची संस्था याचे उज्ज्वल नाव झालेले आहेत. तसंच या इस्रो या संस्थेद्वारे चंद्रयान व मंगळयान यासारख्या अनेक मोहिमा आपण राबवल्या आहेत व आपण त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा ठरलो आहोत. त्यानंतर विज्ञानामुळे आपल्या प्रत्येकाने अंधश्रद्धा दूर करून आपली वैज्ञानिक विचारसरणी सुद्धा आपण स्वीकारली पाहिजे. हाच या राष्ट्रीय विज्ञान दिवस या मागचा हेतू आहे. त्यानंतर फक्त मी शेवटी एवढंच सांगतो की विज्ञान हे केवळ मानव जातीच्या प्रगतीचे शक्तिशाली साधन आहे. तर आज आपण सर्वजण विज्ञानाचा आदर करू आणि देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देऊया. धन्यवाद.